मंगेश दादा गेल्या अर्ध्या घंट्यापासून टोंगळ्यावरती बसलेले आहे. आधीच्या वक्त्यांनी तुम्हाला सांगितलं की एकदम शांततेच्या मार्गाने इथं आंदोलन चालू होतं. 2 उपोषणकर्ते आपले या उपोषणाला बसले आणि हे मरणाच्या दारात असताना 5 दिवस त्या ठिकाणी अन्नाचा कणही याच्यामध्ये नाही. मंगेश दादाला कळवाळा आला आणि इथले अधिकारी इथं ऐकत नाही म्हणून एक दफडं घेऊन आणि त्यांचे कान उघडण्यासाठी त्यांच्या दालनामध्ये गेले. तर या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आमच्यावरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले. खरं तुम्हाला सांगू, मी या ठिकाणी 5 दिवस त्या ठिकाणी उपोषणाला बसलो. तेव्हाही मंगेश दादा या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आले. खरं तर या भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये अनेक या ठिकाणी अवैध धंदे चालू आहे. पण काल परवा या भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये काही गांजाचे झाडं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पकडले गेले. इथल्या अधिकाऱ्यांना त्या सरकी मधले गांजाचे झाडं दिसतात, पण इथं रात्री बेरात्री तरका हवे त्या ठिकाणी भरून वाळूची वाळू चालतीये म्हणून ते दिसत नाही. यांच्याकडे डोळे खुपले का? अरे यांना दिसत नसेल तर नारायण साबळेला पोलिसाच्या गाडीत बसवा आणि कुठं कुठं दारू चालली आहे, कुठं कुठं वाळू चालली आहे मी यांना दाखवतो. परंतु या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी तहसीलदाराच्या दालनात गेलो तर या ठिकाणी गंभीर असे आमच्यावरती गुन्हे दाखल केले. परंतु शेतकऱ्यांना तुम्हाला एक आवाज उठवावा लागणार आहे. या भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये अशी दडपशाही जर चालू राहिली अरे तुम्ही घाबरता कोणाला? इथल्या न्याय व्यवस्थेला. अरे यांनी मंगेश दादांनी सांगितलं यांनी 50 पिढ्या बसून खातीन एवढ्या कमाया यांनी करून घेतल्या आणि यांना सत्ता फक्त कशासाठी पाहिजे माहितीये? यांना माहितीये फाटका माणूस मंगेश दादा साहेबांसारखा मंत्रालयात जाऊन जर बसला, आमदार झाला, मंत्री झाला तर यांच्या भ्रष्टाचार बाहेर काढतील म्हणून फक्त या ठिकाणी आपल्याला गुलाम बनवण्याचं काम इथल्या न्याय व्यवस्थेने केलेलं आहे. नाही तर तुम्हाला सांगतो फाटके पोरं विधानसभेत जाऊ द्या, मंत्री होऊ द्या, यांनी इतक्याच इस्टेटी कमवून ठेवलेली आहे याची चौकशी लागेल. म्हणून यांना आता पैसा नकोय, यांना फक्त यांच्या खुर्च्या सांभाळायच्या आहे का? तर इथं गरीबाच्या पोरं येऊ नये, आमचा भ्रष्टाचार काढू नये, आम्हाला फाशीवरती देऊ नये म्हणून या ठिकाणी व्यवस्था या ठिकाणी बनवलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बांधवांनो, हा काही 4-5 जणांचा खेळ नाही आहे. प्रत्येक शेतकऱ्याने या लढ्यामध्ये उपस्थित झालं पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्यांना या ठिकाणी आलं पाहिजे. परंतु आपल्या झालं काय, 2-4 जण आंदोलन करते, त्यांना न्याय भेटला तर आपल्याला भेटणारच आहे. पण बांधवांनो येताना शेतकऱ्यांच्या लढाईला येत आहे का नाही? तोंड वाजून जर न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय आता घ्यावाच लागेल. खूप दिवस झाले आम्ही लढाई खेळल्या नाहीत, मारलेल्या झाडांच्या फांद्या तलवारीनं सायल्या नाहीत. वाटलं नव्हतं कधी आम्हाला शेतकऱ्यांसाठी लढावं लागेल आणि ज्या हरामखोरांना आम्ही गादीवरती बसवलं त्यांच्याशीच भिडावं लागेल. कोण म्हणतो झुकणार नाही? अरे इतिहास वाचला नाही करे कसे गोगवते सह्याद्रीचे वारे. ज्या वेळेस शेतकरी रणांगणामध्ये उतरतो त्यावेळेस दिल्लीच्या तख्तालाही धडक्या भरतात. एवढी ताकद तुमच्या आमच्यामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती करणार आहे, या ठिकाणी खूप वेळ झालेला आहे म्हणून या ठिकाणी मंगेश दादा या ठिकाणी मार्गदर्शन करतील, नारायण लोखंडे या ठिकाणी मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करू.